नमस्कार. आज आपण ई मुद्रा योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. ह्या योजनेअंतर्गत 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंतचा कर्ज मिळतो. 50,000 हे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त हे जुना व्यवसाय वाढवण्यासाठी. तर त्याआधी हा लेटर बघा, एक कस्टमरचं लेटर आहे. प्रायव्हसीमुळे काही माहिती हाईड केलेली आहे. ते तुम्ही बघू शकता की आपण हा ई मुद्रा योजनेअंतर्गतच घेतलेला कर्ज आहे, ज्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. किती लोन आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. चला तर वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा, कारण ज्या योजनांवर आम्ही व्हिडिओ तयार करू शकत नाही त्या योजनांची माहिती आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर वेळोवेळी देत असतो. व्हिडिओ सुरू करताना सर्वात अगोदर जर आपण बघायला गेलो तर महत्वाचा पॉईंट म्हणजे पात्रता आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला पात्रता काय लागते, कारण ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते, त्यामुळे यामध्ये पात्रतेचं खूप महत्व असते. त्यामुळे आपण सर्वात अगोदर जर आपण पहिली पात्रता बघायला गेलो तर ज्या बँकेमध्ये तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्या बँकेमध्ये तुमचा 6 महिने ओल्ड अकाउंट असायला पाहिजे. म्हणजे 6 महिने तुमचा जुना खाता असायला पाहिजे, 6 महिन्याच्या अगोदरचं खाता असायला पाहिजे. त्याचबरोबर अर्जदाराची वय 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. त्याचबरोबर बँक अकाउंटला आधार आणि फोन नंबर लिंक असायला पाहिजे आणि आधार कार्ड आणि बँक अकाउंटला सेम जो फोन नंबर आहे तो लिंक असायला पाहिजे. त्यानंतर जर बघायला गेलो तर 50,000च्या वर जर आपल्याला लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधीपासून तुमचा बिझनेस स्टार्ट असायला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट पण अपलोड करावे लागतात काही. जर 50,000 रुपयाच्या वर जर लोन घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, सॉपॅक्ट, उद्यम आधार आणि त्याचबरोबर जर तुमचा ITR असेल तर ITR सुद्धा अपलोड करावा लागू शकतो. आणि ओनरशिपचे डॉक्युमेंट आहेत तुमचे, जर रेंटने असेल तर रेंट एग्रीमेंट आणि जर ओनरशिप तुमच्या स्वतःची असेल तर त्याचे टॅक्स रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागतात. तुम्हाला सगळे हे जे डॉक्युमेंट आहेत आतापर्यंत मी सांगलेले, जे 50,000च्या वर जर तुम्हाला लोन घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे PDF स्वरूपामध्ये 300 DPIच्या अंतर्गत हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात. आपण सगळे पात्रता आणि माहिती बघितली. ही मुद्रा योजनेअंतर्गत डॉक्युमेंट भरपूर लागत नाही. आता याच्यामध्ये अर्ज कसा करायचा ते आता समजून घ्या. अर्ज करण्यासाठी मी प्रत्येक बँकच्या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. समोर बँकेचं नाव आणि त्यासमोर ज्या बँकेची लिंक आहे ते त्या ठिकाणी दिलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक बँकेची जे लिंक आहे ते वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बँकेमध्ये वेगवेगळ्या लिंकद्वारे अर्ज करावा लागतो. तर तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्हाला तुमचा खाता असेल त्या बँकेच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तिथून डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर जर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मी एक उदाहरण म्हणून सांगत आहे तुम्हाला. कॅनरा बँकची वेबसाईट आहे. या ठिकाणी मी ई मुद्रावर सिलेक्ट केला, त्यानंतर अप्लाय नाव बटनावर क्लिक केला आणि या ठिकाणी बघा मला सर्वात अगोदर मोबाईल नंबरचा ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी मी मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर माझा स्वतःचा, त्यानंतर मला OTP येणार. जो बँकेमध्ये रजिस्टर्ड आहे मोबाईल त्याच्यावरच OTP येणार आणि तोच नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचा. तर अशा पद्धतीने समोर स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसेस करून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. आणि अर्ज करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सोबतच आमच्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा, कारण असेच प्रकारचे महत्वाचे जे अपडेट असतात ते आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो. आणि आमच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.